या आपण यहोशवाचा जय जयकार शीर्षक उपदेशासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. सुमारे 3500 वर्षांपूर्वी इस्रायली लोक मिसर पापी देशातून बाहेर पडले आणि अभिवचन दिलेल्या कनानकडे निघाले. त्यांचा 40 वर्षांचा प्रवास हा विविध प्रकारच्या आत्मिक परीक्षांनी भरलेला एक दीर्घ कालावधी होता. परंतु शेवटी परमेश्वराने अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी कनानमध्ये प्रवेश केला. परमेश्वराने कनानमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचा पराभव केला, जेणेकरून तो देश त्यांच्या लोकांना मिळेल आणि त्यांना तो जिंकण्याची परवानगी दिली. संपूर्ण प्रक्रियेत परमेश्वर इस्रायली लोकांसोबत होते आणि त्यांचा विजय कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाला. आपण यहोशवाच्या पुस्तकात त्यांचा प्रवास शोधू शकतो. बायबलमध्ये असे लिहिले आहे की मिसर देशातून बाहेर पडलेल्या 6 लाख लोकांपैकी फक्त यहोशवा आणि कालेब यांनी कनानमध्ये प्रवेश केला. त्यांच्यात काहीतरी विशेष होते. त्यांच्याकडे फक्त कनानसाठी आशा नव्हती, परंतु त्यांना परमेश्वराच्या अभिवचनावर देखील विश्वास होता. आपण स्वर्गाच्या राज्यासाठी परमेश्वराचे अभिवचन प्राप्त करत आहोत नाही का? सार्वकालिक स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे. 40 वर्षांच्या प्रवासात इस्रायली लोकांनी म्हटले, आपल्यासाठी रानात राहणे बरे नाही का? किंवा आपण त्या दिवसांत परत जाणे बरे नाही का, जेव्हा मिस्रात राहत होतो? बायबलमध्ये विविध प्रकारच्या लोकांचे वर्णन केलेले आहे. या युगामध्ये देखील असे बरेच लोक आहेत जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात आणि स्वर्गाच्या राज्याची आशा करतात, परंतु ते सांसारिक इच्छांना बळी पडून भूतकाळातील त्यांच्या आनंदाची आठवण करून देतात आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याला गमावतात. परमेश्वराने म्हटले की यहोशवा आणि कालेबची मानसिकता वेगळी होती. या कारणास्तव त्यांनी अभिवचन दिले की ते कनान देशात नक्कीच प्रवेश करतील. अशा प्रकारे परमेश्वराने एक अभिवचन दिले आणि त्याची घोषणा केली. आज लोक मूर्खपणे असा विचार करत स्वतःची तुलना इतरांशी करतात की ही व्यक्ती खूप आनंददायी जीवन जगते, पण माझ्याबद्दल काय? सियोनच्या सर्व संतानांना परमेश्वराकडून अशा वैभवशाली जगामध्ये प्रवेश करण्याचे मार्गदर्शन प्राप्त होत आहे नाही का, जेथे इतर कोणीही प्रवेश करू शकत नाही? ते आपल्यासाठी गौरवशाली स्वर्गाच्या राज्याची तयारी करत नाहीत का? आपण या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण कधीही रानात नष्ट झालेल्या लोकांसारखे विचार करू नये. मी तुम्हा सर्वांना सांगतो की 3500 पूर्वीच्या इतिहासाद्वारे या युगामध्ये तुम्ही आपली दिशा निश्चित करणारे व्हा. गणना अध्याय 13 मध्ये हेरांना कनानमध्ये पाठविण्यात आले आणि त्यांनी जे काही पाहिले ते त्यांनी सांगितले. अधिकांश लोकांनी वाईट बातमी पसरवली, परंतु यहोशवा आणि कालेब यांनी तसे केले नाही. त्यांनी आश्वासन दिले की हे परमेश्वराने दिलेले अभिवचन आहे आणि ते अजिबात बदलणार नाही. ते म्हणाले, त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे, त्यांची भीती बाळगू नका. यहोशवाने काय म्हटले? ते आमचे भक्ष्य होतील. यहोशवाला देखील कनानमधील बलाढ्य वंशज असलेल्या अनाकी लोकांबद्दल भीती वाटली असेल. तो कदाचित इतर 10 हेरांपेक्षा वेगळा नव्हता. तथापि फरक यातच होता. जरी यहोशवा आणि कालेब यांनी सारख्याच गोष्टी पाहिल्या आणि अनुभवल्या, तरीही त्यांच्या अंतःकरणात परमेश्वराचे वास्तव्य होते आणि त्यांनी परमेश्वराच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला होता.
तथापि इतरांनी आपल्या परिस्थितीकडे पाहिले, परमेश्वराच्या वचनांना नाकारले आणि फक्त वास्तविक जगातील समस्यांवर लक्ष केंद्रित केले. म्हणून त्यांनी म्हटले की ते कधीही त्या लोकांवर आक्रमण करू शकणार नाहीत. त्यांना त्यांच्या दृष्टीमध्ये ते टोळ असल्यासारखे वाटत होते. परमेश्वराने त्यांना देश देण्याचे अभिवचन दिले असले तरी त्यांनी परमेश्वरावरील आपला विश्वास गमावला आणि ते निराश झाले. आपल्या काळात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. सर्व लोकांनो, आपण कोणत्या प्रकारचे लोक बनले पाहिजे? आपण यहोशुवा आणि कालेबसारखे नाही बनले पाहिजे का, ज्यांनी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या अभिवचनाच्या देशावर विश्वास ठेवला? किंवा आपण हा विचार करून हार पत्करली पाहिजे की ते मनुष्यांसारखे आहेत आणि आपण टोळांसारखे आहोत? या युगात आपण अशा एका चौरस्त्यावर आहोत. आपण देखील त्यांच्या सारख्याच स्थितीत आहोत. जर आपण स्वर्गाच्या राज्याची दृढ आशा ठेवली नाही तर आपण देखील आपल्या विश्वासासाठी कोणतीही तयारी न करता फक्त विविध समस्यांना पाहून विचार करू शकतो की मलाही इतरांप्रमाणेच ते करून पाहण्यास आवडेल. परिणामी आपण स्वतःवर अनेक प्रलोभने लादू शकतो. गणना अध्याय 14 वचन 6. आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशुवा व यफुन्नेचा मुलगा कालेब ह्यांनी आपले कपडे फाडिले आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, चहूंकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे, त्यांची भीती बाळगू नका. हा यहोशुवाचा जय जयकार होता. ते आमचे भक्ष्य होतील. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. अशा प्रकारे ते ओरडले की त्यांचे शत्रू कितीही बलाढ्य असले, त्यांचे किल्ले कितीही अभेद्य दिसत असले तरी परमेश्वराने इस्रायली लोकांना देश देण्याचे अभिवचन दिले होते. त्यांना परमेश्वराच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. आणि फक्त या दोघांनी कनानमध्ये प्रवेश केला. मिसरमधून बाहेर आलेल्या 20 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 6 लाख पुरुषांपैकी फक्त दोघांनी कनान देशात प्रवेश केला. परमेश्वराने 3500 वर्षांपूर्वी हा इतिहास आपल्यामध्ये असा विश्वास जागृत करण्यासाठी बनवला की ज्यांच्याकडे आज स्वर्गाच्या राज्याची पूर्ण आशा आहे तेच तेथे प्रवेश करू शकतील, हो ना? आपण या जगात राहत आहोत तेव्हा आपल्या भोवती अद्भुत दृश्ये, मोहक आकर्षणे आणि आकर्षक जीवनशैली असतात. या गोष्टी आपली जिज्ञासा वाढवू शकतात, हेवा निर्माण करू शकतात आणि इतरांना जे आनंदी करते ते मिळवण्याची इच्छा जागृत करू शकतात. तथापि आपले सर्वात मोठे लक्ष कोठे असले पाहिजे? आपण ज्या मार्गावर चालत आहोत तो आत्मिक कनानकडे घेऊन जात आहे. आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे प्रवास करत नाही का? सैतान आपल्या सभोवतालच्या हजारो गोष्टींनी आपल्या हृदयांना हादरवत आहे. सर्व लोकांनो, आपण सावध राहिले पाहिजे. असे विचार करण्याऐवजी की ही काही मोठी गोष्ट नाही, इतर सर्व लोक देखील ते करत नाहीत का? आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की आपले जीवन इतरांपेक्षा वेगळे आहे. त्यावेळी यहोशुवाने केलेल्या जय जयकारात आपण सहभागी झाले पाहिजे. ते आमचे भक्ष्य होतील. यहोशुवाकडे मोठे धैर्य होते आणि तो सैन्य एकत्र करण्यात प्रवीण होता, म्हणून त्याने हा जय जयकार केला असे नाही.
त्याला खात्री होती की त्याच्यात कमतरता असूनही कनान निश्चितच इस्रायली लोकांचे होईल, कारण की परमेश्वराने त्यांना ते देण्याचे अभिवचन दिले होते. स्वर्गाच्या राज्याबद्दल देखील असेच आहे. जेव्हा आपण स्वर्गाच्या राज्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि परमेश्वराच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवतो, तेव्हा आपण विविध प्रलोभांवर मात करू शकतो. अन्यथा आपण जगाकडे पाहत राहून असा विचार करू की ती व्यक्ती अशी जगते आणि ही व्यक्ती अशी जगते. सर्वात प्रथम स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टींना प्रथम प्राधान्य दिले जाते, नंतर त्या दुसऱ्या, तिसऱ्या इत्यादी. अशा प्रकारे इस्रायली लोकांनी सोन्याच्या वासराला नमन केले आणि मोआबच्या स्त्रियांनी त्यांना मोहात पाडले होते. आपण हे समजून घेतले पाहिजे, परमेश्वराने बायबलमध्ये हा खेदजनक इतिहास का नोंदवला आहे. या युगात स्वर्गीय कनानच्या प्रवासादरम्यान यहोशुआ आणि कालेब यांच्यासारखे परमेश्वराच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवल्याशिवाय आपण त्यांच्याप्रमाणेच विविध कारणांमुळे नष्ट होऊ शकतो. सार्वकालिक स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे असे यामुळे नव्हते की यहोशुआने त्या लोकांना तुच्छ लेखले आणि म्हटले की ते आमचे भक्ष्य होतील, परंतु परमेश्वराचे अभिवचन यहोशुआच्या हृदयात बिंबवले गेले होते. यहोशुआला विश्वास होता की त्याचा शत्रू कितीही मोठा असला तरी तो त्या देशावर विजय मिळवेल, कारण की ते परमेश्वराचे अभिवचन होते. आणि अशा प्रकारे तो यरीहोमध्ये प्रवेश करू शकला आणि जिंकण्याची मोहीम सुरळीतपणे पार पडली. आज यहोशुआचा जय जयकार या उपदेश शीर्षकाद्वारे आपण आपल्या आत्म्याला जागृत करूया. जरी 40 वर्ष किंवा 400 वर्ष सरले तरी आपला विश्वास कायम राहिला पाहिजे. परमेश्वराने कृपापूर्वक बायबलमध्ये कालेबविषयी एक कथा देखील नोंदवली आहे. असे रानातील 40 वर्षांचा प्रवास आणि कनानवर विजय मिळविल्यानंतर होते, त्यामुळे सुमारे 45 वर्ष सरले होते. जेव्हा त्याला कनानचा शोध घेण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा तो 40 वर्षांचा होता, म्हणून तो 85 वर्षांचा होता. तरी देखील परमेश्वराच्या वचनावरील त्याचा विश्वास बदलला नाही. म्हणून त्याने स्वतःसाठी सर्वात कठीण डोंगराळ प्रदेशाची विनंती केली. त्या प्रदेशात राक्षसांची एक जात अनाकी लोक राहत होते. तेथे एक जमात होती जी त्यांच्या मोठ्या उंचीसाठी आणि प्रचंड शक्तीसाठी ओळखली जात असे. पण या 85 वर्षांच्या व्यक्तीने म्हटले, तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे, मी त्यांना हांकून देईन. इतर आधीच आत्मसंतुष्ट झाले होते, ज्यामुळे यहोशुआ अस्वस्थ झाला होता आणि म्हणून त्याने त्यांना विनंती केली. यहोशुआ इस्रायल लोकांस म्हणाला, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार. हे यहोशुआ अध्याय 18 मध्ये नोंदवलेले नाही का? या युगामध्ये देखील आपण कालेब आणि यहोशुआसारखाच विश्वास ठेवला पाहिजे. जसे परमेश्वराने त्यांना कनानचे अभिवचन दिले होते तसेच त्यांनी आपल्याला स्वर्गाच्या राज्याचे अभिवचन दिले आहे. परमेश्वराने अभिवचन दिलेले स्थान सुरक्षित करण्यासाठी कालेबने वयाच्या 85व्या वर्षी देखील अथक प्रयत्न केले. धैर्याने अशा क्षेत्रात गेले जेथे इतर लोक जाण्यास घाबरत होते. त्याने म्हटले की तो अभिवचन दिलेला देश होता, त्यामुळे जरी रहिवासी अनाकी लोकांपेक्षा मोठे असले तरी तो त्यांना नक्कीच बाहेर काढेल.
या आपण कालेबच्या इतिहासाबद्दल विचार करूया, जो परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून पुढे चालला. परमेश्वराने म्हटले की कालेबच्या विश्वासाचा आत्मा इतरांच्या विश्वासासोबत अतुलनीय होता. म्हणूनच परमेश्वराने यहोशुवा आणि कालेब यांची विशेष प्रशंसा केली आणि फक्त त्यांनाच कनानमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली. गणना अध्याय 14 मध्ये असे लिहिले आहे, ते आमचे भक्ष्य होतील. हे वचन 9 आहे. त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे, त्यांची भीती बाळगू नका. हा यहोशुवाचा जय जयकार होता. हे दोन पुरुष कनानमध्ये प्रवेश करू शकले याचे एक उदाहरण बनले आहे. या आपण परमेश्वराने कालेबचे मूल्यांकन कसे केले त्यावर देखील एक दृष्टी टाकूया. गणना अध्याय 14 वचन 20. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. वास्तविक मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे. आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशांत व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही दहादा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही. म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देव केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडाव्याचा नाही. ज्यांनी मला तुच्छ लेखिले त्यातले कोणीही तो देश पाहणार नाही. तथापि माझा सेवक कालेब ह्याची त्याच्याकडे काय आहे? वृत्ती निराळी आहे. परमेश्वराने म्हटले की त्याचा विश्वास त्या लोकांपेक्षा वेगळा होता ज्यांचे पतन झाले होते. इंग्रजी बायबलमध्ये असे म्हटले आहे की त्याच्याकडे वेगळा आत्मा होता. त्याच्या विश्वासाचा आत्मा भ्रष्ट होऊन बाहेर पडलेल्या लोकांपेक्षा वेगळा होता. तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून ज्या देशांत तो गेला होता त्या देशांत मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. सर्व लोकांनो, यहोशुवा आणि कालेब यांनी दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या कनानमध्ये प्रवेश केला. आपण याकडे फक्त एक ऐतिहासिक घटना म्हणून पाहू नये. त्याऐवजी सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपण यहोशुवा आणि कालेबप्रमाणे परमेश्वराच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. जर आपल्याकडे अशा प्रकारचा विश्वास नसेल तर काय होईल? आपण म्हणू, जगातील लोक असेच जगतात. जेव्हा तुम्ही या शरणगर पृथ्वीवरील लोकांचे जीवन पाहता तेव्हा ते सर्व दुःखाने भरलेले असतात. हे सर्व चांगल्या रीतीने गुंडाळलेले आहे. बहुतेक लोकांचे जीवन असेच आहे. म्हणूनच परमेश्वर मानवजातीच्या जीवनाकडे करुणेने पाहतात. त्यांनी आपल्यासाठी असे जग तयार केले नाही का जेथे मृत्यू, शोक किंवा दुःख नाही, पण आनंद ओसांडून वाहत असेल. ज्याप्रमाणे त्यांनी इस्रायल लोकांसाठी दूध आणि मधाचे प्रवाह असलेले कनान तयार केले, त्याचप्रमाणे ते आपल्यासाठी स्वर्गाच्या राज्याची तयारी करत आहेत. या आपण गणना अध्याय 14 वचन 30 वर देखील एक दृष्टी टाकूया. या आपण याचे परीक्षण करूया की परमेश्वराने यहोशुवा आणि कालेब यांना कनानमध्ये प्रवेश करण्यासाठी का निवडले. अशा प्रकारे आपण असा विश्वास आणि आशेने परमेश्वराकडे जाणारे बनू शकतो. अध्याय 14 वचन 30. ज्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही, पण यिफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशुवा हे मात्र जातील. जेव्हा आपण विचार करतो की यहोशुवा आणि कालेबने काय चांगले केले, त्यांनी एका क्षणासाठी देखील कनानची आशा सोडली नाही आणि त्यांना परमेश्वराच्या अभिवचनांवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी आपले संपूर्ण भविष्य पणाला लावून ते कनानवर विजय मिळवू शकले. या आपण यहोशुवा अध्याय 18 वर जाऊया. यहोशुवा अध्याय 18 वचन 3.
यहोशवा इस्रायल लोकांस म्हणाला, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार. दुसऱ्या भाषांतरात याचे भाषांतर असे केले आहे, तुम्ही देश जिंकण्यास सुरुवात करण्यापूर्वी किती काळ वाट पाहाल. परमेश्वराने आधीच इस्रायली लोकांना कनान देण्याचे अभिवचन दिले होते, नाही का? कारण परमेश्वराने आधीच अभिवचन दिले होते, म्हणून त्यांचे कार्य जाणे आणि त्याचा ताबा घेणे असे होते. तथापि 7 वंशांनी संकोच केला. ते हालचाल करण्यास अनिच्छुक होते. यहोशवा निराश झाला, कारण त्यांनी देश जिंकण्यास उशीर केला. म्हणून त्याने म्हटले, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार. दुसरीकडे कालेब त्यांच्यासारखा नव्हता. परमेश्वराने यहोशवा आणि कालेब यांना कनानमध्ये प्रवेश करण्याची परवानगी का दिली? या आपण यहोशवा अध्याय 14 वचन 6 पाहूया. मग यहुदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाकडे आले आणि कनिज्जी फुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश बरण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने मला हा देश हेराव्याला कादेश बरण्याहून पाठविले, तेव्हा मी 40 वर्षांचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली. वचन 8, माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी पाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. त्या दिवशी मोशे मला शपथेवर म्हणाला की तू माझा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहे ती तुझे आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईलच होईल. इस्रायल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले, तेव्हापासून पहा आज 45 वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे. आज बघ मी 85 वर्षांचा आहे. मोशेने मला पाठविले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धांपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती, तेवढीच आजही आहे. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे, तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत, हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हांकून देईन. जरी कालेब 85 वर्षांचा होता, त्याने हेब्रोन देश मागितला. हा असा प्रदेश होता जेथे सर्वात शक्तिशाली जमाती राहत होत्या. तो देश देखील अभिवचन दिलेला देश होता, म्हणून परमेश्वर त्याच्यासोबत असतील असा त्याचा विश्वास होता. इतर लोक संकोच करत असताना 85व्या वर्षी वयाच्या कालेबने त्याच्या विश्वासात कोणतीही कमतरतेशिवाय यहोशवाकडे जाऊन परमेश्वराने परवानगी दिली तर त्यास देश देण्याची विनंती केली. हे शक्य झाले कारण की त्याचा विश्वास होता की परमेश्वराने इस्रायल लोकांना आधीच कनानचे अभिवचन दिले होते आणि अशा प्रकारे सर्वात शक्तिशाली लोकांना देखील बाहेर काढण्यासाठी परमेश्वर त्याची मदत करतील. हे पाहून आपल्याला दिसून येते की त्याच्याकडे इतरांपेक्षा वेगळ्या विश्वासाचा आत्मा होता. कालेब नेहमीच या देश जिंकण्याच्या कार्यात सहभागी होत असे. त्याला असा विश्वास होता की अगदी एक मूलसुद्धा तो देश जिंकू शकते, कारण तो अभिवचन केलेला देश होता. दुसरीकडे इतरांनी संकोच केला. भीती वाटत होती कारण शत्रू त्यांच्यापेक्षा बलाढ्य दिसत होते. यहोशवा किती निराश झाला असेल. जरी त्यांनी त्या दिवसापर्यंत अनेक देश जिंकले होते, परंतु तो देश जिंकण्यासाठी पुढे जाण्यास संकोच करत होते.
असे यामुळे होते कारण की त्यांचा परमेश्वराच्या अभिवचनांवर पूर्ण विश्वास नव्हता. सार्वकालिक स्वर्गीय कनान जवळ येत आहे. त्या सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात कोण प्रवेश करू शकतो? योशुवा आणि कालेबच्या कथेद्वारे परमेश्वर आपल्याला पूर्णपणे त्याच्याकडे पाहणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या अभिवचनांवरचा विश्वास कधीही न गमावण्याची परवानगी देतात. कृपया फक्त या जगावर लक्ष केंद्रित करू नका. मी तुम्हाला सार्वकालिक आनंद आणि आशीर्वादांची हमी देणारा विश्वास ठेवण्यास सांगतो, जो त्या गौरवशाली जगामध्ये आहे, जेथे मृत्यू किंवा शोक नाही. या आपण योशुवा अध्याय 1 पाहूया. या आपण वचन 1 ते 9 पाहूया. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा योशुवा ह्याला परमेश्वराने सांगितले की, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व ह्यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. हे परमेश्वराचे अभिवचन होते. ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. तेथील रहिवासी कितीही शक्तिशाली असले तरी परमेश्वराने वारंवार त्यांना ते देण्याचे अभिवचन दिले. वचन 4. रान व बानोन ह्यांपासून महानद फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. अशा प्रकारे परमेश्वराने त्याला कनान देशाचे आश्वासन दिले आणि त्यांनी त्यांच्या अभिवचनानुसार त्यांचे अभिवचन पूर्ण केले. जेव्हा इस्रायलचे सैन्य कमजोर होते तेव्हा त्यांनी त्यांच्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी गारांचा वर्षाव केला. त्याने जे काही केले त्यात परमेश्वराने नेहमी त्याला मदत केली. आपण देखील हे अनुभवले पाहिजे आणि ओळखले पाहिजे की परमेश्वर नेहमी आपली मदत करतात. ज्याप्रमाणे योशुवा आणि कालेब यांनी कनानवर आपली पूर्ण आशा आणि विश्वास ठेवला होता, त्याचप्रमाणे आपण देखील त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपण इतरांपेक्षा वेगळ्या विश्वासाच्या आत्म्यासाठी ओळखला जाऊ शकू. या आपण वचन 6 पाहणे सुरू ठेवूया. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. वचन 7. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. ही आपली सुवार्ता आहे जेथे परमेश्वर नेहमी आपली मदत करतात. जेव्हा आपण सुवार्तेच्या प्रत्येक पायांचे परीक्षण करतो तेव्हा परमेश्वरच आपल्यासाठी नेहमीच मार्ग उघडतात. परमेश्वराने कोरेशासाठी कसा मार्ग तयार केला याचा विचार करा. परमेश्वराने त्याच्यासमोर दरवाजे उघडले जेणेकरून दरवाजे बंद होऊ नयेत आणि लोखंडाच्या सळ्या कापल्या जाऊ नये. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली ज्यामुळे कोरेशाला विजय मिळवून दिला.
त्याचप्रमाणे आज जर आपण परमेश्वराच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला, जसे यहोशवाने ओरडून म्हटले होते की ते आमचे भक्ष्य होतील, तर आपण यहोशवा होऊ शकतो. प्रत्येकजण कालेब बनू शकतो. दृढ विश्वासाने या आपण एका क्षणासाठी देखील स्वर्गाचे राज्य गमावू नये. जे लोक स्वर्गात जात आहेत ते किती आनंदी असतात. जर आपला स्वर्गावर दृढ विश्वास असेल तर आपण किती आनंदी असू. आज मी एक दिवस स्वर्गाच्या राज्याच्या अगदी जवळ आलो आहे. मी परमेश्वराला भेटल्यापासून त्यांनी माझा स्वर्गीय मातृभूमीकडे जाण्यासाठी हा गौरवशाली मार्ग उघडला आहे. इस्रायल लोकांनी 40 वर्षे त्यांचे कठीण जीवन सहन केले, पण जरी 400 वर्षे सरले तरी मी कधीही हार पत्करणार नाही. या विश्वासाने आपण या युगात यहोशवा बनले पाहिजे आणि स्वर्गाच्या राज्याकडे प्रगती केली पाहिजे. यहोशवासारखा आत्मा फक्त पुरुषांमध्येच असू शकतो असा काही नियम आहे का? आपल्या बहिणी देखील या युगामध्ये यहोशवा बनू शकतात. आपल्याकडे यहोशवा आणि कालेब यांचा आत्मा असला पाहिजे, ज्यांनी परमेश्वराने ओळखले होते, आणि आपण या जगाच्या भ्रष्टतेने कधीही धोका खाऊ नये. ते पश्चातापाचे स्रोत होईल आणि ते खूप कठीण होईल. आपण ज्या मार्गावर आहोत तो स्वर्गीय कनानकडे जात आहे. या आपण हे कधीही विसरू नये, परंतु स्वतःला या मानसिकतेची आठवण करून देऊया, जेणेकरून आपण पिता येण्याच्या दिवसासाठी विश्वासाचे विपुल तेल तयार करू शकू. आपण सर्वजण त्या 5 शहाण्या कुमारींसारखे होऊया, ज्या अशा विश्वासाने वराचे स्वागत करतात. या युगामध्ये आपल्याला यहोशवाच्या जयजयकाराची आवश्यकता आहे. आपल्याला यहोशवा आणि कालेब यांच्यासारख्या विश्वासाची आवश्यकता आहे. या आशेने की आपल्या स्वर्गीय परिवारातील कोणीही स्वर्गाची आशा गमावणार नाही आणि अभिवचनाच्या जगामध्ये आपल्या सर्वांचे भरभरून स्वागत होईल. मी उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.